नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांचा राडा. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसे आमने सामने. मनसेची उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. राज ठाकरेंच्याही ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं. ॲक्शनला रिॲक्शन असतेच, मात्र कुठल्याही आंदोलनाचं समर्थन करणार नाही. ठाण्यातील मनसैनिकांच्या राड्यावर शिंदेंची प्रतिक्रिया. ठाण्यात जे झालं ते ठाकरे गटाला मनसेकडून उत्तर. राजसाहेबांच्या नादी लागू नका. आज गाड्यांपर्यंत आलो, उद्या घरापर्यंत येऊ. मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा. राज ठाकरेंसोबत काल जी क्रिया झाली त्यावर ही प्रतिक्रिया आहे. तुम्ही अंगावर आला तर आम्ही शिंगावर घेऊ. मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. ठाण्यातील राड्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना फोन. व्हिडिओ कॉलद्वारे राज ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद. मुद्द्यांचा प्रतिवाद मुद्द्यांनी होऊ शकतो. राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकल्याच्या घटनेचं समर्थन नाही. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. ठाण्याच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची मिमिक्री. तर उद्धव ठाकरेंना आता मिमिक्री करण्याशिवाय काम नाही. शिंदेंचा पलटवार. ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा संपताच एकनाथ शिंदेंकडून ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिता बिर्जेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. पुण्यात आज मराठा आरक्षणासाठी शांतता फेरीचं आयोजन. मनोज जरांगेंच्या उपस्थितीत काढण्यात येणार फेरी. शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार. मनोज जरांगे पुढील काळातील सर्व दौरे पूर्ण करणार. सहकारी गंगाधर काळकुटे यांची माहिती. जरांगेंनी फक्त झोपून आंदोलन करावं. जरांगेंनी राजकारणाच्या भानगडीत पडू नये. नारायण राणेंची मनोज जरांगे पाटलांवर टीका. शिंदे म्हणाले होते जरांगेंचा कार्यक्रम करतो. जरांगेंचा कार्यक्रम म्हणजे मराठा समाजाचा कार्यक्रम करणार का? नाना पटोलेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल. जरांगे स्वतंत्र विचाराने काम करणारे व्यक्ती आहे. राज ठाकरे काहीही बोलत असतील तरी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. जयंत पाटील यांचं विधान. माझी संपत्ती अमाप नाही, पण अजितदादांपेक्षा 1000 पट कमी. अंजली दमानी यांची अजित पवारांवर टीका. दमानी यांनी स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत सांगावा. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचा अंजली दमानी यांवर निशाणा. महाविकास आघाडी म्हणूनच जनतेच्या समोर जाणार. महाविकास आघाडी मिळून मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित करेल. सध्या महाराष्ट्राला वाचवण्याची आमची भूमिका. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. काँग्रेसमध्ये कुणालाही जाती धर्मावरून तिकीट दिलं जाणार नाही. सर्वेतून ज्यांचं नाव समोर येईल त्यालाच तिकीट मिळणार. नाना पटोलेंचं स्पष्टीकरण. नाशिकच्या कोपरगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या वेळी जोरदार पावसाची हजेरी. उपस्थित महिलांनी डोक्यावर खुर्ची घेत पाहिली अजित पवारांची वाट. ठाकरे गटाचा नांदेडमधील 4 मतदारसंघावर दावा. नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या 9 जागा निवडून येतील असं चित्र. ठाकरे गटाच्या एकनाथ पवार यांची प्रतिक्रिया. उरण मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी शेकापनं कंबर कसली. महाविकास आघाडीकडून प्रीतम म्हात्रेंच्या नावाची चर्चा. कामगार बंधू भगिनींना वाटप करण्यात येणाऱ्या भांड्याचे सुयोग्य नियोजन करण्यात यावं. ठाकरे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार जिल्ह्यात 4ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार. भाजप नेते विजय चौधरींकडून विश्वास व्यक्त. धुळ्याच्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जलपूजन. यंदाच्या वर्षी पाणीसाठा वाढवण्याची ठाकरे गटाची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेसाठी 2,61,992 महिलांचे अर्ज. यातील 2,53,927 महिलांचे अर्ज वैध. नंदुरबारमध्ये पीक विमा योजनेसाठी 1,13,440 शेतकऱ्यांकडून अर्ज. योजनेतून मिरची आणि पपई पिकाला वगळल्यानं जिल्ह्यातील अनेक शेतकरी योजनेपासून वंचित. गडचिरोलीत मंत्री धर्मराव आत्राम यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी आढावा सभा. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पोलीस भरतीत इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. रायगड पोलिसांकडून 6 उमेदवारांविरोधात अटकेची कारवाई. पुण्याच्या येरवाडा परिसरात कोयता गँगची धिंड. गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा आरोपीकडून प्रयत्न करण्यात आला होता. भिवंडीत मोबाईल दुकान घरफोडी प्रकरणी 4 आरोपींना अटक. आरोपींकडून 8 लाखांचे 29 मोबाईल जप्त. पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात बॉलर पबला पुणे पोलीस आयुक्तांचं पत्र. याआधीही पबला आवाज मर्यादेबद्दल देण्यात आली होती नोटीस.
पोलीस आयुक्तांच्या पत्राला बॉलर पबचे मालक कायदेशीर उत्तर देणार, आम्ही सर्व नियमांचं पालन करतो. पुणे पोलिसांकडून आम्हाला टार्गेट केलं जातंय. पुण्यातील बॉलर पबच्या मालकांचा गंभीर आरोप. एनसीबीकडून मागच्या काही वर्षात जप्त केलेले 5 टन 485 किलो अंमली पदार्थ नष्ट. नवी मुंबईतील तळोजा येथे नष्ट केलेल्या अंमली पदार्थांची किंमत 52 कोटी रुपये. उल्हासनगर परिसरात गांजा आणि कोडीनच्या बाटल्यांची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक. एनसीबीकडून 75 किलो गांजा आणि 4800 कोडीनच्या बाटल्या जप्त. भाईंदर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या अजय चौबेच्या कारागृहात मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज. पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ. आतापर्यंत 57 जणांना डेंग्यूची लागण. मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक असणार. अहमदनगरच्या श्रीगोंद्यात शेतकऱ्यानं आपल्या घरावर साकारली डाळिंबाच्या झाडाची प्रतिकृती. 3 एकर डाळिंबाच्या बागेतून 60 लाखांचं उत्पन्न मिळाल्यानं बंगल्याचं स्वप्न पूर्ण. भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून नियमित रेल्वे सेवा सुरू करण्याची बाळामामा म्हात्रे यांची मागणी. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिलं. नंदुरबार जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपकडून राबवण्यात येणार हर घर तिरंगा अभियान. या अभियानामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार. समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदरावर पोहोचण्यासाठी महामार्ग बांधला जाणार. इगतपुरी ते चारोटी आणि चारोटी ते वाढवण बंदर अशा महामार्गाची निर्मिती करण्यात येणार. अहमदाबाद मुंबई सेंट्रल दरम्यान नव्या वंदे भारत ट्रेनची ताशी 130 किलोमीटर वेगाची चाचणी यशस्वी. अहमदाबाद मुंबई अंतर 5 तास 31 मिनिटात पूर्ण. मुंबई महामंडळातील म्हाडाच्या अल्पगटातील घरांच्या किमती कोटींच्या वर. वरळीतील अल्पगटातील घराची किंमत 2,62 लाखांवर. मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येणार. विविध उपक्रमांसाठी मुंबई महापालिकेकडून 3.5 कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात येणार. कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केशवराज भोसले नाट्यगृहाच्या बांधणीसाठी स्थानिक कलाकारांकडून निवेदन. नाट्यगृहाची बांधणी पूर्वीच्या स्वरूपात करण्याची कलाकारांची मागणी. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात श्रीयाळ षष्ठी निमित्त गौराईची स्थापना. गौराईच्या मूर्तीसमोर अनेक महिलांनी फेर धरत लुटला फुगडीचा आनंद. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात श्रीयाळ षष्ठी उत्सव साजरा. गुरव पुजारी वीर कोळी घडशी या मंदिर सेवेकरी मंडळींनी सहभाग दर्शवत आपली परंपरा कायम ठेवली.